ही बघा, ही माझी घरघंटी आहे. विनोद ह्या कंपनीची आहे आणि घेऊन मला आता हे 9वं वर्ष आहे. 9 वर्ष झाली, अजून काहीही त्याची तक्रार नाही आहे. ह्या इथे सगळं लिहिलेलं आहे त्यांनी की कोणत्या धान्याला कोणती जाळी वापरावी, तुम्हाला बारीक पाहिजे, जाड पाहिजे, मिडियम पाहिजे, त्याप्रमाणे कोणती कोणती जाळी वापरायची आणि पिठाची चक्की म्हणजे ही गिरणी कशी वापरायची, कशी चालू करायची, हे सगळं त्यांनी इथे लिहिलेलं आहे. तसंच इथे आपण धान्य टाकायचं. आता मी गहू टाकते आहे. ह्याच्यात एका वेळेला 4 किलो होतं, म्हणजे ते माप असतं. मी 5 किलोची 4 किलोची तर मी लहानच घेतली, कारण छोटं कुटुंब असल्यावर काही एवढं. आणि 5 किलोसुद्धा जरी असे 5 किलोची तरी त्यात 4.5 किलोच एका वेळेला टाकावं लागतं, नाही तर डबा वरपर्यंत भरतो. तर आता हे असं टाकलं की हे झाकण आपल्याला लावायचं आहे. हे इथून गहू खाली जातात. हे झाकण आता आपण बंद करून टाकू. हे बंद केलं की खाली इथे एक डबा असतो. हे बघा, इथे ती जाळी लावायची असते आतमध्ये आणि इथे एक डबा असतो स्टीलचा. हा बघा, आता ह्याच्यामध्ये मी पहिले 3.5 किलो गहू दळून घेतलेले आहेत. आता ते मी काढणार आहे आणि मग ही गिरणी चालू करणार आहे. आणि आपल्याला घरच्या घरी ताजं आणि आपण जसे म्हणजे गहू घेऊ तर भेसळ वगैरे न होता चांगलं पीठ ताजं मिळतं. तसंच मी आज हे बघा, तांदळाचं पीठ केलेलं आहे, ज्वारीचं पीठ दळलेलं आहे आणि हे मी इन्स्टंट डोशाचं पीठ करते ते पण दळलेलं आहे. आता हे डोशाचं पीठ आहे ना, ते थोडंसं मी चरचरीत दळते, म्हणजे असं खूप बारीक करत नाही. त्यामुळे आपल्याला जसं पाहिजे तशी ती जाळी लावून आपण ही पिठं करू शकतो. ह्या गिरणीचा म्हणजे घरघंटीचा मला खूप उपयोग होतो, कारण आमच्याकडे पिठं भरपूर असतात. हे बघा, ही गिरणी वापरायला इतकी सोपी आहे. तुम्हाला जे धान्य दळायचं आहे ते त्याच्यामध्ये टाकून द्यायचं आणि काही नाही, त्याचं झाकण लावायचं, बटन चालू करायचं, गिरणी चालू होते. तुम्ही तुमची कामं करू शकता, घरात कुठेही फिरू शकता. असं काही त्याच्याजवळ थांबायची गरज नाही, बघायची गरज नाही. झालं तुमचं दळून की त्याचा एक म्युझिक वाजायला लागतं. ते वाजलं की बटन बंद करायचं, दार उघडून गार होऊन द्यायचं, आपलं पीठ काढायचं. कशी वाटते? मस्त आहे ना? मला तर फार उपयोगी वाटते. आवडली असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की कशी वाटते तुम्हाला ते. धन्यवाद. चलो, बाय.